कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं काय म्हणणं आहे ते एकदा नीट ऐकून घ्या। ते जर तुम्हाला नाही पटलं तर मी नक्की माझा निर्णय मागे घेईन। मॅडम, आम्हाला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही। एक मिनिट, आता तुम्हीच ठरवा तुम्हाला माझं ऐकायचंय की नाही ऐकायचं। ठीक आहे, बोला। मला फक्त तुम्हाला काही रिपोर्ट दाखवायचे आणि हो, हे रिपोर्ट मी नाही तर गड किल्ले आणि तिथल्या स्थानिक काही सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला सर्वे। मॅडम प्लीज तुम्ही सगळ्यांना स्पष्ट सांगाल? हे बघा, हा सर्वे खंबाटकी पासून ते तामिनी घाटापर्यंतचा हा सगळा रिपोर्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या अतिवृष्टीमुळे तिथे काही घटना घडल्या आणि त्या घटनांमध्ये 7 ते 8 लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि त्यात काही तरुण मंडळी आहेत, काही लहान मुलं आहेत। हे बघा, मला माहिती आहे गड किल्ले सगळ्यांनाच आवडतं, पण तिथपर्यंत जाण्याचा मार्ग अतिवृष्टीमुळे दिसतच नाहीये। त्यामुळे शाळेतली कितीतरी मुलं बेपत्ता आहेत। मॅडम, हे सगळं तुम्ही पुराव्यांशी बोलताय का? हो, हे बघा, हे सगळे त्याचे पुरावे। आणि हो, शाळेतली जी मुलं बेपत्ता आहे त्यांच्या आईवडिलांना काय वाटत असेल ना आता, याचा आपण सगळ्यांनीच एकदा विचार करू आणि मग तुम्ही मला सांगा की मी हा निर्णय मागे घ्यायचा की नाही। पर्यटन स्थळावरील रोजगार सुद्धा थांबतायत असं या मुलांचं म्हणणं आहे, कारण हे 2 ते 3 आठवडे पावसाची शक्यता खूप जास्त आहे। म्हणून एकदा का पाऊस ओसरला तर सगळं पूर्ववत होईल, सगळं सुरळीत सुरू होईल। आणि मला सांगा, माणसाच्या जीवापेक्षा काही महत्वाचं आहे का? एक मिनिट, आमची यंत्रणा पुढचे 2 ते 3 आठवडे सुरक्षेच्या दृष्टीने काम करत असेल, हे त्याचे काही रिपोर्ट आहे। एकदा का ते काम कंप्लीट झालं तर निसर्गाचं सौंदर्य तुम्ही सगळे सुरक्षित राहून पाहू शकता आणि हवं तर मी याची एक कॉपी तुम्हाला देते। मॅडम, याची काही निश्चित वेळ आहे? 2 ते 3 आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होईल अशी शक्यता तरी आहे। एकदा का पाऊस ओसरला तर सगळंच पूर्ववत होईल। फक्त तोपर्यंत मी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्यांनी काटेकोर पद्धतीने पालन करावं एवढीच माझी इच्छा आहे। आपण सगळ्यांनी समजून घेतलं ना तर जीवितहानी आपल्याला टाळता येईल। आता मी सांगितलेल्या गोष्टी आणि तुमच्या समोर ठेवलेल्या ह्या गोष्टी, यावरून मी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे मला तुम्हीच सांगा। आपण पाहू शकता कलेक्टर अपर्णा माने इथे त्यांनी त्यांचा निर्णय सगळ्यांना पटवून दिलेला आहे। प्रभावाने निर्णय ऐकून तो मान्य केलेलाच आपल्याला दिसून येत आहे। धन्यवाद। यस, मी तुला काय म्हणलं होतं चिंचुके, आप्पी एकटी हँडल करणार आहे सगळं। कुठे मोर्चा संपला, मोडला। लोकांना घेतलेला निर्णय दिसतो, त्यामागचा हेतू कळत नाही ना, तोपर्यंत लोक विरोध करणार हे आपल्याला पद्धतशीर कळलं होतं। आपल्याकडे जादू आहे। आपण मॅडमनी लोकांना समजवलं खरं, पण थोड्याच दिवसात हे प्रश्न परत उभा राहिला तर? नाही चिंचुके, त्याचा विचार आप्पीने केला असणार, उगाच नाही। आप्पी कुठलाही निर्णय घेते ना त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण असतंच। हा, त्यांनी सांगितल्यानंतर मला पण पटलं, त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे। हा मग आप्पीच्या कामावर शंका घेऊन चालतच नाही ना। अर्जुन, अरे शंका नाही, काळजी होती ती। आणि तू तो जमाव बघितलास ना, अरे ती लोक काहीही करू शकतात। अगं ती आपलीच लोक असतात आर्या, फक्त त्यांना नीट समजून सांगावलं। हो अर्जुन, पण अपर्णा मॅडमने ते तिची काळजी करायची काही गरज नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुम्ही मला सांगा, मी जी बोलते योग्य आहे का अयोग्य? मामा, अशी म्हणली आणि ते पोरं निघूनच गेली बघ। बापू, दीदीच्या कामाची डॅशिंग स्टाईल मिस केली राव मी आज। अरे आप्याने फक्त त्यांचा मोर्चाच मोडला नाही, तर स्वतःचं म्हणणं त्यांना समजून सांगितलं आणि त्यांना ते पटलं। बापू, हे बघा, मला एवढंच माहिती होतं की मी काही चुकीचं करत नाही आणि एकदा का सगळ्यांना समजून सांगितलं ना की सगळे समजून घेतात। हा, पण समजून सांगणारा तसा लागतो ना। पण आप्पे, मोर्चा बघून मला पण जरा टेन्शन आलं होतं बरं का। बाबा, माझं टेन्शन? अरे हा, हे खरं आहे। अमोलला ना अजिबात टेन्शन नव्हतं, तो एकदम निवांत होता। त्याचा त्याच्या मावर लय विश्वास आहे ना। नाही खरंच आप्पे, तुझ्यातलं नामुलच्यातलं हे नातं आहे ना, मला पहिल्या दिवसापासून लय भारी वाटतंय बघ। म्हणजे अमोलला नात्यांची लवकर समज आली। हो, नात्यात विश्वास नसला तर त्याचे काय परिणाम होतात हे माहिती आहे मला।
मी काय म्हणते, सगळा स्वयंपाक झालाय करून, म्हणजे मीच केलाय, तर आपण सगळे जेवून घ्यायचं का? मोना, रुपाली ताई नव्हत्या का तुझ्या मदतीला? नाही म्हणजे मी आल्यापासून मला दिसल्या पण नाहीत त्या. अहो ते स्वप्नील दादांबरोबर बाहेर कुठेतरी जाणार होते, तर तिकडेच गेले असतील. हा, पण कुठं गेलेत काय सांगितलंय का तुला? तुम्हाला काय करायचं असतो? नवरा बायको गेले असतील कुठेतरी फिरायला, पण नाही, आपला उगाच प्रश्न विचारत बसायचं. मोना, असू दे. दिप्या, अरे किती प्रश्न विचारशील तिला? तसं नाही हो बापू. अहो दीदीने एवढ्या धडाडीनं मोर्चा मोडलाय आणि तिचं इथं कौतुक चालू असताना रुपाली ताई असत्या ना, मला जरा बरं वाटलं असतं. हो दिप्या, अरे स्वप्नील, तू एकटाच आलास? रुपाली ताई पण होते ना तुमच्यावर? नाही, आणि मला पोस्टात जरा काम होतं त्यामुळे उशीर झाला. अहो त्यांनी मला जे सांगितलं ते मी बोलले. आता यात माझी काही चूक आहे? हे सगळं असू दे, पण रुपाली गेलेत कुठं मग? दादा, वैदी तुला काय बोललं नाहीत का? नाही, आमचं काही बोलणंच झालं नाही या ठिकाणी. कुणालाही काही न सांगता ताई गेल्यात कुठे मग? काय झालं? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडं? अहो वहिनी, तुम्ही गेला कुठं होता? मी हा मंदिरात गेले होते. मंदिरात? मोना तर आम्हाला म्हणले की तुम्ही सरांसोबत गेलाय. हा ते म्हणजे थोडं सामान आणायचं होतं ना, म्हणून जाणार होते. पण काय झालं ना, बाहेर पडले मला अस्वस्थ वाटायला लागलं, म्हणून मग ह्यांना फोन न करता सरळ मंदिरात गेले. तिथं बसले, बरं वाटलं जरा. अहो रुपाली ताई, तसं मला सांगायचं तरी ना. अहो तुम्ही स्वप्नील दादांबरोबर नाही म्हटल्यावर मी किती घाबरले होते माहितीये का तुम्हाला? असू देत, मंदिरातच गेला होता ना, मग चांगलं केलं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कोणाकोणात काय काय क्वालिटी आहेत असं तुम्हाला वाटतं? आता गीतांजलीचं झालं तर ती खूप क्रिएटिव्ह आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्यातला क्रिएटिव्ह पणा घ्याल. Yes, जर घ्यायचा झाला नक्कीच. यांच्याकडून काय घ्याल? ती थोडी इमोशनल आहे. मग रडवेपणा घ्या. नाही, थोडी इमोशनल आहे, पण तेवढीच लगेच अशी अटॅच होते सगळ्यांना. या ती पण खूप सपोर्टिव्ह आहे. हिच्यामध्ये हिचा रॅम्प वॉक म्हणजे एकदम क्लास आहे. हो. एकदम क्लास, सिरियसली. म्हणजे ती शो स्टॉपर असते बऱ्यापैकी, बऱ्याच शो भरपूर आहे तिच्यामध्ये. आणि हिचं थोडीशी रागीट आहे. हा, रागीटपणा पाहिजे. रागीटपणा पाहिजे की नाही? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली 15 वर्ष झाली. कसं जमलं होतं? अरेंज मॅरेज होतं माझं. पप्पांचे मित्र आहेत, त्यांच्या थ्रू यांची ओळख होती. मग पप्पांना सांगितलं की चांगला मुलगा आहे, तर मग हे पाहायला आले. आणि पाहताच मला पसंत केलं. पण मी म्हटलं कोकण सासर आहे आणि मी इकडची नगरची, तर मग मी थोडंसं म्हणजे पप्पांना बोली कशाला, आपलं काही कोकणाशी कनेक्शन नाहीये, ते एवढ्यात आपण नको. पण आता कसं वाटतंय, कोकणात गेलात ते बरं झालं? खूप छान. आणि इतकी गोड माणसं आहेत, मी सांगूच शकत नाही. अरे मग कोकणातली माणसंच गोड असतात. साधी बोळी हे काय वाक्य खोटं नाही. तुमच्या घरी काय म्हणणं आहे या मॉडेलिंग बद्दल? इनिशियली आईबाबांना जमत नव्हतं, कारण की त्यांचं जे आहे फील्ड ते टोटली डिफरंट होतं. तर बाबांची इच्छा होती की मी डॉक्टर, तर मुलगी पण डॉक्टर व्हावी. पण माझ्या अभ्यासामध्ये सो होतं स्कोरिंग, पण माझा आधीपासून आर्टिस्टिक फील्डमध्ये जास्त हे होता, कल होता. तर मग टचवूड हजबंड छान मिळाले, तर ते सपोर्ट करतात. कसे मिळाले, कुठे? आणि आमचं अरेंज मॅरेजच आहे. हो ना, मिळाले म्हणजे नाही, म्हणजे अरेंज मॅरेज आहे, बाबांच्या थ्रू सगळं झालं जे पण त्यात माझं पण एक वेगळं होतं की मला नागपूरच्या बाहेर जायचं नव्हतं जायचं. पण बाबांनी एकच म्हटलेलं की ज्याचं नशीब जिथे असेल त्याला तिथे जावं लागेल. आणि मग नशीब ठाण्यात होतं, तर इथे आली. तुम्ही आणि तुमचे मिस्टर याच्यात कोणाचं नशीब चांगलं असं बाबा म्हणतात? बाबा म्हणतात माझं चांगलं. ते म्हणतात की आम्ही आमचं टेन्शन दुसऱ्याला दिलं. हो ना. तुमचं कसं काय? माझे ऍक्च्युली लव्ह कम अरेंज आहे. मग काय एवढं दुःखी काय मी कन्फ्युज आहे काय होतं ते, लव्ह होतं की अरेंज होतं.
बिकॉज अच्छा, अजून माहित नाही तुम्हाला? अजून पण मी कन्फर्म नाहीये. कारण इथेच कोपरखेरण्यामध्ये एक नगरसेवक त्यांचं ऑफिस होतं, तर तिथे ते काहीतरी रॅन्डम त्यांचं काम होतं, त्याच्याकरता ते आले होते. आणि मी नुकताच माझा जॉब सोडला होता आणि ते नगरसेवक होते ते पप्पांचे फ्रेंड होते. तर मी घरी होते तर पप्पा बोलले की काही डेज तू तिथे जा, हेल्प वगैरे लागेल, कारण इलेक्शनचं चालूच होतं काम. तर मी तिथे गेल्यानंतर 1 मंथ त्यांनी मला ऑब्झर्व केलं. ते तिकडे यायला त्यांनी स्टार्ट केलं कंटिन्यू. हां, आणि मग नंतर त्यांनी म्हणजे मला विचारलं, डिरेक्टली प्रपोजच केला. आणि मग सीट आमचं जिंकून आलं तर आम्ही सगळ्यांनी पिकनिक काढली. तर आम्ही गणपतीपुळेला गेलो आणि मग तिकडे त्यांनी मला प्रपोज केला, विचारलं. आणि मग मला वाटलं जेन्युइन जर लग्न करणारा असेल तर तो घरी बोलायला काय म्हणजे माघार घेणार नाही. आणि घरचं थोडं स्ट्रिक्ट वातावरण होतं, तर मी आईला वगैरे ह्याच्याबद्दल कल्पना दिली. आणि सेकंड डे घरातलं वातावरण एकदम शांत. मम्मीने पप्पांना काहीतरी सांगितलं होतं आणि मग पप्पांनी बसवलं वगैरे, मला विचारलं ह्याबद्दल काय आहे वगैरे विषय असा. कारण बेसिकली आमच्या इकडे कसं म्हणजे मी घाटावरची आहे. ते जे काही ऑफिसमध्ये येत होते ते तुम्हाला आवडत होतं ना? त्या दरम्यान तर मला काहीच माहिती नव्हतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या मैत्रीत कोणी स्वभाव बदलण्याची गरज आहे? अतिशय भांडखोर आहे, राग. एवढ्याची काय एवढं का रागावता तुम्ही? नाही, मला थोडं राग येतो पटकन. जर ह्यांनी काही कॉन्टॅक्ट नाही केला किंवा मला नाही समजलं, जर ह्यांनी प्लॅनिंग केली आणि मला जे नाही कळालं तर मी पटकन त्यांच्यावर शॉर्ट टेम्पर्ड होते. म्हणजे इतकी शॉर्ट टेम्पर्ड की आम्ही जर भेटायचं ठरवलं आणि काहीतरी ठरवलंय की बाबा आज जीन्स टॉप घालूयात आणि चुकून एखादीने नाही घालून आलं तर तिचं टेम्परेचर इतकं हाय होतं की आपण जर ठरवलेलं आहे तर तुम्ही ते का नाही घातलं? काढताना एकच ऑड दिसते ना, तिला काढून टाकायची. त्याचा पण राग येतो. मला तुम्हाला विचारायचं, आता हा जेव्हा कार्यक्रम टीव्हीवर दिसेल तेव्हा तुमच्या कुटुंबातले सदस्य बघतील हा कार्यक्रम. आता ज्या वेळेला कोणी स्वभावात बदल करण्याची गरज आहे असा मी प्रश्न विचारला तेव्हा सगळ्यांनी बोट तुमच्याकडे घरातून मिस्टर जेव्हा हा कार्यक्रम बघतील तेव्हा या सगळ्या त्यांच्या मनातलंच बोलतायत असं त्यांना वाटेल. हो, वाटेल. तुमच्यात अबोला झालाय कोणा? झालाय माझ्या तुमचा आणि कोणाचा? सगळ्यांच्या ग्रुपचा तिच्याशी माझा झालेला. कोणामुळे झाला होता? ऍक्च्युली मी आणि सीमा दोघी जणी मार्केटला गेलेलो, शॉपिंगला भेटलेलो. तर सीमाच्या मोबाईल मध्ये मी ह्या लोकांचे चॅट्स बघितले. एक नवीन ग्रुप यांनी क्रिएट केलेला. मला कोणी थांबा, हे फार डेंजर आहे. हा सगळ्यांनी सोडून क्रिएट केलेला मॉडेल 2 म्हणून ह्यांनी ग्रुपचं नाव टाकलेलं आणि ह्या सगळ्या जणी त्याच्यामध्ये फक्त मला एकटीला बाजूला काढलं. म्हणूनच केला होता. आणि सर विचार करा मला कसं वाटलं असेल. तर मग मी 10 डेज यांच्याशी बोललीच नाही. तर ह्यांनी नंतर मग ते सगळं माझ्या मिस्टरांना बोलवून माझ्याशी बोलायला लावलं. आणि 11 सप्टेंबरला ह्यांनी मला मोठा सरप्राईज दिला. त्या दिवशी माझा बर्थडे असतो. त्या दिवशी ह्यांनी मला एवढं बिग सरप्राईज दिला. केक आणला, बलून्स आणले आणि एवढे आले. तो माझ्यासाठी खूप दिवस खरं तर केक आणि बलून वरती. अरे डोळ्यात पाणी पण ह्यांनी तुम्हाला ग्रुप मधून काढून टाकलेले एका केक वर विसरला. ऍक्च्युली ग्रुप क्रिएट केला त्याचं रिझन काय होतं, 20 डेजने हिचा वाढदिवस होता. आम्ही लोकांनी ग्रुप क्रिएट केला की हिला सरप्राईज द्यायचं. मग तिला त्या ग्रुपमध्ये घेऊ शकत नव्हतं म्हणून आम्ही तिला ऍडच नाही केलं. तुम्हाला कोणाच्या मोबाईल मध्ये दिसला? हिच्या बरोबर मुद्दाम दाखवला. दिसला नाही. बघ या ग्रुप मध्ये तू नाहीयेस का असं केलं होतं? तेव्हा मी यांच्याशी बोलायची. मग माझं पण बरोबर आहे ना. तुमचं 100% बरोबर. मोनिकाचं पण झालं होतं एकदा. ऍक्च्युली मूवीचं प्लॅनिंग झालं होतं. कोणाबरोबर तुमचं झालं? सगळ्यांचं. आमचं झालं की एक साईडला असतं बाकी 5 जण एकत्र. तुमचं कशामुळे? तर मूवीचं तिकीट वगैरे आम्ही काढलं होतं. मूवी बघायला जायचं ठरलेलं. मी तिथे पोहोचली आणि हे लोक, मी यांना कॉल करवते, ह्या लोकांनी काही रिस्पॉन्स नाही केला. 5 मिनिटात येतो, 10 मिनिटात येतो. कोणाला फोन केले तुम्ही? ह्या दोघींना मला केले, कारण हे ऑलमोस्ट सोबतच येणार होते. मला एरिया फोन केलेला. तर मग मी ह्या लोकांना कॉल केला. 10-15 मिनिटं झालं कॉल करते हे लोक कॉल रिसीव्ह नाही करते. केला तर 10 मिनिटात येतोय, 5 मिनिटात. 10 नाही 15 नाही ह्या लोकांनी पूर्ण 45 मिनिट्स लेट केला मूवी बघायला यायला. आणि मूवी कोणता होता ते तुम्हाला पुढे तुम्ही मला रिलेट कराल की तू बरोबर बोलते. हे लोक आलेच नाहीत, लेट आले. मी रागाने निघून गेली. 1 तास कोण वेट करेल. मी निघून गेली. त्याच्यानंतर ह्या लोकांनी जाऊन तो मूवी बघितला आणि मूवी कोणता मूवी बघायला लेट केला? सुचित्रा मॅम त्यांचा बाई पण भारी देवा हा मूवी बघायला ह्या लोकांनी लेट केला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज
झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू या घरात न्याय मिळवायला आलीस, आमच्यात भांडणं लावायला नाही. हा जो सगळा मूर्खपणा चाललाय ना, या सगळ्यामध्ये आजींची अजून सिंपती मिळत चाललीये लीलाला. तिचा फायदाच होत चाललाय. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. मूर्खपणा चाललाय नुसता. हा वहिनी काय बोलले आता? दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ कसा होईल? आपण चौघी आहोत ना. म्हणजे बघा, मी, दुर्गा वहिनी, तुम्ही, श्वेता, चौघी. हा दुर्गा वहिनींना म्हणायचं होतं चौघींच्या भांडणात लीलाचा लाभ. सरू जरा गप्प बसशील का तू? मी काय केलं? तुला तरी पटलं का? आपण चौघी आहोत ना. अभिराम, एजे मी लीलाला बोलवते. अभिराम, लीला काल रात्री झोपली नाहीये. आज दिवसभर ती जागी होती. रडत रडत आत्ता कुठे ती झोपलीये. नुकताच तिचा डोळा लागलाय बाळा. एजे, लीला वहिनी खरंच खूप थकली. हा दुपारी डायनिंग टेबलवर पण ती पेंगत होती. एजे प्लीज, आय रिक्वेस्ट यू, प्लीज तिला झोपू द्या. एजे मी जाऊन बघू का? वहिनी मी उठवून आणते तिला. नको, मी आणते लीलाला. इनफ. कोणीही मध्यस्थी करायची गरज नाहीये. बिचारी लीला, जर तिला अशाच शिक्षा होत राहिल्या तर ती खरंच घर सोडून पळून जाईल. विराज, तिने चूक केली आहे ना, मग तिला शिक्षा पण मिळायला हवी. आपल्या घरचा रूल आहे ना तो. हे असं केलं तर कोणती मुलगी सासरी ऍडजस्ट होणार आहे? मग चूक कशाला करायची ना लीलाने? आता चूक केली तर एजे शिक्षा देणारच आहेत. हा लीला उठ, उठ. लीला उठ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. इथे काय झालं? अभिराम, काय करतोयस हे? मी खरंच काही केलेलं नाहीये. हे काय? केक. कशासाठी आणला होता? अंतरा मॅडमच्या बर्थडे साठी. बर्थडे सेलिब्रेट झाला? तू हा दिवस स्पॉइल केलास. सगळ्यांचे कष्ट वाया गेले, म्हणून आता शिक्षा. हा 3 किलोचा केक तू खायचायस आणि हीच तुझी पनिशमेंट. आणि हो, घरातले तर कोणी हा केक खाणार नाही. आणि उद्या सकाळपर्यंत हा केक संपायला हवा.
आणि हो, हे अन्न आहे, सो यू कॅन नॉट वेस्ट इट. बाळा, एवढा मोठा केक ती एकटी कसा संपवेल? चूक करायच्या अगोदर हिला कळायला होतं आई हे सगळं. पण मी काहीच नाही केलं. लीला, आय एम सॉरी. ऍक्च्युली बाबांनी कोणीच मदत करायची नाही असं सांगितलंय म्हणून, नाहीतर मी मदत केली असती. अगं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, लग्न म्हणजे काय? लगीन म्हणजे एक नातं असतंय, विश्वासाचं बंधन असतंय, एक वचन असतंय आपल्या जोडीदाराला दिलेलं, त्याच्या सुखदुःखात त्याच्या सोबत असण्याचं. आपल्या जोडीदाराची समली स्वप्न आपली मानून पूर्ण करण्यासाठी दिलेली साथ. लगीन म्हणजे आपल्या जोडीदारावर केलेलं प्रेम. एका मुलीचा दुसरा जन्म म्हणजे लगीन. तिचं समजा आयुष्य बदलून जाणार असतं ते लगीन. हरीश तुझा होणारा जोडीदार होता ना? मग तुझ्या मनात त्याच्याबद्दल या सगळ्या भावना होत्या? सांग पारू, लग्नाबद्दल, तुझ्या जोडीदाराबद्दल आता तू ज्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्यास, त्या भावना हरीश बद्दल तुझ्या मनात होत्या? मला एका वाक्यात उत्तर हवंय. हरीश तुझ्यासाठी काय आहे? माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दे पारू. तुझं हरीशवर प्रेम होतं की नाही? बोल पारू. मला वचन दे, मी का निघून गेलो हे तू कोणालाच सांगणार नाही. मला वचन दे पारू, तुला आदित्य सरांची शपथ. अगं, तुझ्या देवी आई काहीतरी विचारतायत. अगं बोल ग. किती विश्वासाने मी तुझं नातं हरीशशी जोडलं होतं. मला वाटलं माझ्या मुलीसारखी आहेस
तर लग्नानंतर सुद्धा माझ्या नजरेसमोर राहशील. तुला हरीश पसंत नव्हता का? लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो तुम्हाला? आणि हरीश असा अजिबात वाटत नाही मला की जो लग्नातनं निघून जाईल. या सगळ्या मागे वेगळंच काहीतरी कारण आहे. किती स्वप्न बघितली होती पारूच्या लग्नाची. अख्खं घरदार तिच्या लग्न करता राबत होतो. खर तर आमची लायकी सुद्धा नाही तुमच्या समोर उभं राहायची. तुम्ही हरीश सारखा एक मुलगा शोधून आणलात. तुम्ही स्वतःतलं मालक पण बाजूला ठेवून एक आई म्हणून दोघांना जीव लावला, त्यांच्यावर प्रेम केलं. पर आम्हीच माती खाल्ली. आता लग्न मोडलेली पोरगी घरात ठेवून समाजाला काय तोंड दाखवणार मी? मला तर जगण्याचा हक्कच नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वहिनी, मी कशाला? तुम्ही एकदा विचार करा ना. हे बघा, मला काय वाटतं, पारूचं आता लग्न ठरलंय. लग्न ठरलेल्या मुलींच्या चेहऱ्यावर किती आनंद असतो. तुम्ही पारूला आणि हरीशला कधी आनंदाने हसत खेळत बोलताना बघितलंय का? लग्न ठरलेल्या मुली किती आनंदी असतात ना. त्यांच्या चेहऱ्यावर तेज असतं. ते तेज तुम्हाला पारूच्या चेहऱ्यावर कधी दिसलं नाही ना? मी सांगते ना तुम्हाला, पारू खुशच नव्हती वहिनी. आणि माझ्यासारख्या हुशार बाईला हे सगळं कळलं, दिसून येत होतं. पण तुमच्यासारख्या म्हणजे किर्लोस्कर एम्पायर सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी किर्लोस्करांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली कसं? नाही म्हणजे माहितीये तुम्ही फार कामात असता, पण तरी. दामिनी, सासू मॉम, आय एम सॉरी, आय ओव्हरहर्ड युअर कॉन्व्हर्सेशन. म्हणजे आता दामिनी आंटी जे सांगत होत्या ना, ते ऐकलं मी. आणि सॉरी टू से, पण मला दामिनी आंटींचे पॉइंट्स करेक्ट वाटतात. बरोबर बोलतात ते. दिशा, तू पण? सासू मॉम, डोंट मिसअंडरस्टँड प्लीज. पण हरीशच्या रूममध्ये मला ही चिठ्ठी मिळाली. बघा, काही ना काही सापडलं की नाही? कोणाची ही चिठ्ठी? सासू मॉम, ही चिठ्ठी ना सावित्रीने हरीशला देताना मी काल बघितलं होतं. आणि तुम्हाला माहितीये ही चिठ्ठी हरीशला द्यायला कोणी सांगितली होती? पारूने. बघितलं सासू मॉम, ऐन हळदीच्या वेळेस फंक्शन सुरू असताना नवरीने नवरदेवाला अशी चिठ्ठी पाठवणं आणि मग नवरदेवाचं गायब होणं. या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा आपण? नक्कीच पारू त्याला काहीतरी बोलली असणार, म्हणून हरीश असा निघून गेला. तुम्हाला माहितीये पारूला तर हे लग्न करायचंच नव्हतं. तिला नाही आवडत हरीश. तुम्हाला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल तर तुम्ही सावित्रीला बोलून विचारा, तिनेच ही चिठ्ठी हरीशला दिली होती की नाही. सावित्रीला बोलवा. वहिनी, मी बोलवते लगेच. सावित्री, वहिनी आली. सावित्री, ही चिठ्ठी तू हरीशला दिलीस? काय विचारते मी सावित्री? मॅम, हरीशांचे मित्र आले आहेत, बोलवले. मी आले जाऊन. ए, तुझं काय? निघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो, आता कसला एवढा विचार करताय? सुशीला, कळत नाहीये मला की आपल्या डोक्यावरती छप्पर यायल्याचा आनंद व्यक्त करायचा की जयाशी ताईंना दुखावल्याची काळजी करत राहायची. खरंय, मलाही भीतीच वाटते हो. म्हणजे त्यांच्या अख्ख्या कुटुंबासमोर त्यांचा अपमान झाला, त्या विसरणार नाहीत ते. आपण इकडे निश्चिंत राहू ग, पण तिकडे वसूला भोगावं लागेल. तिला आयुष्यभर त्याच घरात राहायचंय. मग काय करूया आपण? काही दिवसासाठी घेऊन येऊया का तिला आपल्या घरी परत? नाही, नको. इतक्या लगेच तिला परत बोलवू शकत नाही आपण. म्हणजे काहीतरी करू आपण, म्हणजे तिच्या टच मध्ये राहू. शिवाय यापेक्षा प्रॉपर्टी हातची गेली असती तरी चाललं असतं. बस असे टेन्शन. हो ना. भलत्याच वेळेला कोण आला होता? मी बघतो. कोण? I'm back. येऊ का ग आत? वहिनी, अगं काय अवस्था करून घेतलीये स्वतःची? बघवत नाहीये ग बाई तुझ्याकडे. घे 2 घास खाऊन घे बरं. वहिनी, खाऊन घे ना जरा. वहिनी, खाऊन घे बरं. नकोय मला. असं काय करतेस ग? मला काळजी वाटते अगं तुझी. घरचे लोक बसलेत जेवणावर ताव मारत. म्हणजे तुला काही हवंय का? जेवायचंय का? भूक लागलीये का? कशी आहे तू? कोणाला काही पडलेली नाहीये, पण मला वाटते ना तुझी काळजी. खरं सांगू का बहिणी, मला ना दादाचा पण जरा रागच आला. म्हणजे कसं बोललो ना तुला तो? म्हणजे या मुलीमुळे सोन्यासारखा मुलगा आपल्या हातातून गेला ते आहेच, पण दादा पण केवढा बोलला अगं तुला. मला तर वाईटच वाटलं अगं. म्हणजे माझ्यासारखीच अवस्था झाली आहे ग बहिणी तुझी. हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आत्ता मला तुझे आणि तुझ्या आई बाबांचे खरे रंग दिसतायत. स्वार्थी कुठले. स्वतःच्याच नातवाला त्याचे हक्क द्यायचे नव्हते म्हणून त्याला माझ्या मुलाच्या गळ्यात मारता तुम्ही. नाही, बस. चुकीच्या वेळी आलोय का मी? नाही आहो, असं काहीच नाहीये. हे बघा, मला माझ्यापासून लपवायची काही गरज नाही.
तुमच्या जागी जर मी असतो तर मीही डिस्टर्ब झालो असतो. तुम्ही आईकडे गेला होतात ना? काय झालं? नाही जेवले आई. आकाशराव, एक बोलू का? हो प्लीज. मी आज अवनी वहिनींशी जरा बोलले. आई चिडल्यात, तर म्हटलं त्यांना मला वाटेल ते बोलून घेऊ दे, म्हणजे त्यांचा राग शांत होईल. पण मी जेव्हा त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांनी काय केलं तिने? नाही काही केलं नाही त्यांनी, पण मी कल्पना केली होती त्यापेक्षा खूप जास्त दुखावल्या तो. मला कळत नाही आकाशराव, मी आईंची समजूत कशी घालू. त्यांना खूप मोठा गैरसमज झाला माझ्याबद्दल. मी तुमच्यात आणि त्यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते असं वाटतंय त्यांना, पण असं नाहीये. ही स्वतः पण तर एक आई आहे ना, मी असं का करेन? आकाशराव, मला भीती वाटते आईंमधलं आणि माझ्यामधलं अंतर वाढतच गेलं तर मी काय करू? सॉरी, खराब झालं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ग अवस्था तुझी त्रिनयने? काही करू शकत नाहीस तू. एका दगडात दोन पक्षी नाही, अख्खा थवाच्या थवाच मारणार आहे मी. नेत्रा आणि इंद्राणी एकत्र येऊन या युद्धात लढतायत म्हणून तुला असं वाटतंय की हे युद्ध तुम्ही जिंकलाय, पण असं नाहीये. या युद्धात हा विरोचकच जिंकणार. त्रिनयने, तुझ्या लेकींमध्ये नेत्रा आणि इंद्राणी मध्ये आता अशी फूट पाडते ना की तू सुद्धा त्यांना एकत्र आणू शकणार नाहीस. मनाने एकमेकांपासून दूर गेलेली माणसं एकमेकांकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. कळतंय तुला? हरणारेस तू या युद्धात, हरणारेस. या युद्धात हा विरोचकच जिंकणार. साहेब, मला सांगा, आपल्याला जेव्हा कळलं की आपल्याला बाळ होणार आहे, आपलं आयुष्य किती बदललं, हो की नाही? तुम्ही फक्त विचार करा, जेव्हा या बाळाचा जन्म होईल तेव्हा किती छान छान गोष्टी घडतील. मला नका ना लांब करू माझ्या बाळापासून. हवंय हे बाळ. साहेब, मला क्षणाक्षणाला याचं अस्तित्व जाणवतं. नका लांब करू. तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा अस्तित्व जाणवेल त्याचं, त्याची ऊब जाणवेल. साहेब, आपलं बाळ आहे, आपलं. जाणवतंय ना तुम्हाला?
आपण बोलूयात नेत्रा. नेत्रा हे बघ काय काय? नाही काही नाही. नेत्राच्या गर्भात विरोचकांनी प्रवेश केलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. असं झालं? कसं झालं? तुला एकट्याला ठेवून गेली तुझी आई? हो, अशी कशी गेली? तुला काळजी नाही का तुझी? घाबरायचं नाही, अजिबात घाबरायचं नाही. मी आहे की नाही? माझेच संस्कार होणार आहेत तुझ्यावर. माझाच अंश आहेस तू, हो की नाही शोना? आली ती बघ, आत्ते आजी आली ती बघ. ओळखलंस का तू तिला? तुझ्या आत्ते आजीला ओळखलंस का? ती बघ, सांग तिला. बघ म्हणावं आमची आई कशी आम्हाला सोडून गेली, हो की नाही? असं झालं की नाही? हो. तू काय करतेस इथे? चालती हो. तू नाही सांगायचं असं मला. हे घर माझं आहे. अजूनही कायद्याने मी सौ रुपाली शेखर राजाध्यक्ष आहे. तू अनैतिक संबंधातून जन्माला आलीस, त्यामुळे तू तोंड बंदच ठेवायचंस. हे घर माझं आहे. या घरात कुठे कधी कसं जायचं हे मी ठरवेन. तू नाही सांगायचंस. जरा नीट बोलत जा ग माझ्याशी. तुझ्याशी नीट बोल. राक्षसाशी नीट नसतं बोलायचं. त्याला त्याची जागा नीट दाखवायची असते, जी मी तुला दाखवणार आहे. चल उठ उठ उठ. अगं कशाला उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढतेस? कशाला चिडतेस एवढी? खरं तर तू माझ्या समोर नजर खाली ठेवून बोलायला हवंस. माझ्या नजरेला नजर नाही मिळवायचीस तू. निघ इकडनं, निघ. तुला नेत्राच्या पोटातल्या विरोचकाची शपथ आहे. अरेच, आत्या आजी थांबली तुझी शपथ घातल्यावर. खूप गुंडेज बाळ आहे ना माझे. हो, असं झालंय. शाबास, हेच हवं होतं. आता बघ नेत्रा बरोबर तुझी काय अवस्था करते. माझी काय अवस्था करणारस? देवी आईचा आदेश असताना तर आत्ता तुझा वध केला असता. मला मारणार आहेस? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चारूच आहे का? चारू, 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 अगं इथे काय करतेस तू?
आम्ही अख्खं गाव शोधलं, माहितीये तुला? घरात कोणालाही न सांगता तू अशी कशी बाहेर पडू शकतेस? दिवसभर होती कुठेस तू? ज्याच्याकडे आपण आपल्या चुकांची कुबुली देऊ शकतो त्याच्याकडे. काय? चारू, चारू तू कुठे होतीस? देवळात होते. त्यालाच देवालाच म्हटलं काय तो मला मार्ग दाखव. मी काय करू, कुठे जाऊ, काहीच समजत नव्हतं. तेव्हा तिथले पुजारी बाबांनी मला समजावलं की तू घर सोडून का आली आहेस हे मी तुला नाही विचारणार, पण शक्य असेल तर पुन्हा घरी जा. कधी कधी आपण भावनेच्या भरात चुकीच्या मार्गावर जातो आणि तिथून परतणं सुद्धा कठीण असतं. याचाच विचार करत इकडे येऊन बसले. चारू, तुला कळत नाहीये तू काय बोलतेस? सगळ्यांनी शोधलं तुला, सगळे टेन्शन मध्ये आले होते, तू कुठेच सापडली नाहीस. त्यात तू ओवीच्या मोबाईल वरती व्हॉइस नोट पाठवलीस. आम्ही अजून टेन्शन मध्ये आलो. अगं चारू, आम्ही पोलीस कंप्लेंट केली. काय म्हणजे पुन्हा माझ्यामुळे सगळ्यांना त्रास? हे सगळं ना मला नाही आवडते श्रीनू. सगळ्याचा विचार तू घर सोडून जायच्या आधी करायला हवा होतास चारू. मला मला माफ कर, पण मी आता काय करू? तू काही नको करूस. तू तू चल माझ्यासोबत. का इथेच बसून राहणार आहेस तू, का अजून कुठे जायचंय तुला? नशीब नेल तिथे जाईल. चारू, मूर्खासारखं बडबडू नकोस. मुंबईहून निघताना तूच मला म्हणाली होतीस ना की जे झालं ते आपण विसरून जाऊ, नव्याने सुरुवात करू. त्याचं काय झालं मग? चारू, हे सगळं वागून ना तू माझ्या मनातली सल अजून वाढवतेस. मी जर तुझ्या समोर राहिले तर ती सल आणखीन तीव्र होईल. श्रीनू, आपल्यात जे घडलंय ते तुला सतत आठवत राहील. तू तुझं आयुष्य नव्याने सुरू करू शकणार नाही आणि मला तुला ह्या त्रासात बघायचं नाहीये, म्हणून मी तुला सोडून लांब जाते. श्रीनू, आपण जेव्हा घरी आलो तेव्हा तुझा पडलेला चेहरा खूप काही सांगत होता. हा कोणाचं लक्ष नाही गेलं, कारण कदाचित परिस्थिती तशी होती म्हणून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ज्या घरातून तोंड वर करून गेलास त्या घरात परत येऊची हिम्मत कशी झाली तुझी? लोकांका ना गोड गोड बोलून आपल्या जाळ्यात खेचायचा ता बरा जमता तुका, पण आता ना हे काम या घरात टिकू देणार नाही. अगो, तुझ्या नाटकांका ना कंटाळलं आम्ही. तू या घरातून निघून कशात नाही जात? लालिताई केलीच होती ना ती. तिला तिच्या मावशीने घरात घेतलं नाही, दादाकडे ती जाऊ शकत नाही. कुठे जाईल ती? जाईल मसणात. गेली तर गेली, वर माझ्या लेखात दिसशील अशी कशापासून रावलीच रस्त्यात? हा हो, माझा श्रीनू ना बोळो हा म्हणून ते का फसवून बघतस काय? या बघ, या घरात ना मी माझ्या भावाक सुद्धा राहू देत नाही, तर तू कोणाची कोणस? मी तुका कशात घरात राहू देऊ? तेव्हा लवकरात लवकर ना तुझं बोजो बिस्तरो गुंडाळ आणि इकडून निघायचा बघ. निघ म्हणते ना. आई, तुला अचानक तिचा एवढा राग काय यायला लागलाय मला कळत नाहीये. कालपर्यंत तर तिच्या नावाचा अखंड जप करत होतीस तू, आणि याआधी सुद्धा ती इथेच राहत होती ना. हा, अजून थोडे दिवस राहू दे ना तिला. आणि तसंही तिला तिची चूक कळली आता, तर यापुढे ती काही चुकीचं वागेल असं मला वाटत नाही. त्यामुळे प्लीज
कोणीच तिला उगाच काही बोलू नका. ए श्रीनू, काय बोलतोयस तू? मुळात तू जे काय हे बोलतोयस ना, ह्याच्यावर आमचा कोणाचाच विश्वास बसत नाही बाबा. होय तर आधी तर तू तिला मुंबईला सोडायला जायला पण तयार नव्हतं. तिचा राग राग करायचा आणि आता तू तिचीच बाजू घेतस. हो मामा, अरे खरं आहे, पण सगळे तिच्याशी असं वागतायत म्हणून आपणही तसंच वागलं पाहिजे असं नाहीये ना. हा मग नको वागूस. हा नको वागूस. हिच्याशी लग्न करणारच करतालायस, बोल ना. हे अगं उगाच भलते सलते अर्थ काढू नकोस. चारूने सुद्धा माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट आता सोडलाय. तिने जे काय केलं त्यासाठी तिने सगळ्यांची माफी मागितली आहे ना. मग आता राहू दे ना तिला थोडे दिवस इथे. कशाक? हा ही काय धर्मशाळा नाही उघडलेली मी. कोणी पण यायचा आणि फुक्कट रवायचा. या बघ, या घर माझा. हा मी ठरवणार या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार. तेव्हा हिच्यासारखी कारस्थानी पोरगी माका या घरातच काय अख्ख्या गावात पण नको. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कॅप्टन. येस सर. 2 लार्ज. तू काय घेणार आहेस? नो थँक्यू, काही नाही. ओके, दॅट्स इट. ओके. मात्र आशू, मला हेच म्हणायचं होतं की तुझ्या आयुष्यामध्ये आता जे काय चालू आहे त्यात सगळ्यात महत्वाचं काय तर तुला काय वाटतंय? हे बघ, भाऊ आणि सीताई फक्त तुझ्यासाठीच भांडतायत, पण या सगळ्यात तुझा काहीतरी स्टँड असायला हवा ना. काय स्टँड घेऊ? मी कन्फ्युज्ड आहे. फक्त मला कळत नाही काय करायचं. आय मीन, शिवा माझी मैत्रीण आहे. होती. हा तेच, पण मला राग येतो तिचा, पण मला तिच्यावर चिडायचं नाहीये. कन्फ्युजन आहे खूप. ठीक आहे, ठीक आहे. बघ, या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये. शिवानी जर तेव्हाच लग्नाला नकार दिला असता तर आज हा सगळा तमाशा झालाच नसता ना. पण हे सगळं ना माझ्याच आयुष्यात घडतं असो, आणि का घडतंय हेच मला कळत नाही. करेक्ट. म्हणूनच मी तुला इथे घेऊन आलोय. आता इथे आल्यावर तुझं कसं माइंड एकदम क्लिअर होईल आणि मग तू नीट विचार करू शकशील. रिलॅक्स. भाई काय करतो? नाही असू. ओके, तू खरंच काही येणार नाहीस? ओके. आत्ता कुठे थोडंसं बरं वाटतंय. कसं आहे ना आशू, मला तुझी ही अवस्था बघून ना खूप वाईट वाटतंय, त्रास होतोय. मी काय म्हणतो, तू थोडीशी घेऊन बघ. हे बघ, परत घे मी असं अजिबात म्हणणार नाही. एकदा घेऊन बघ, थोडंसं पिऊन बघ, म्हणजे तुला बरं वाटेल. नाही ओके, ॲज यू विश. हां, पण हे बघ, मी तुला लिहून देतो. तू आत्ता थोडी जरी घेतलीस ना, तू डायरेक्ट चंद्रावर जाशील. हां, या सगळ्यापासून लांब. कुठलाही विचार नाही, कसलं टेन्शन नाही. अरे कोण शिवा, आपल्याबद्दल काय चाललं ह्याचं तुला काहीही आठवणार नाही. कसं आहे, एकदम शांत होशील आणि मग तू नीट विचार करू शकशील. आता बघ, ही सगळी जी माणसं बसली आहेत ती उगाच आली आहेत का? नाही, त्यांच्या पण आयुष्यात काही ना काहीतरी टेन्शन्स आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, आणि ते विसरण्यासाठी म्हणून ती इथे आली आहेत. हं, मी काय म्हणतोय, तू थोडीशी, जास्त नाही म्हणत नाही, एकदम थोडी. अरे काही झालं तर मी आहे ना. हे बघ, मला माहिती आहे तुझ्या आत्ता आयुष्यात जे काही घडतंय त्याची मला कल्पना आहे. म्हणजे शिवा तुझी मैत्रीण आहे, तुला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं, पण लग्न करायला तिने भाग पडलं. तिने, बरोबर ना? कसं आहे, म्हणजे लग्न का केलं तिने तुझ्याशी? कारण दिव्यावरती तुझं प्रेम होतं, तिने तुला धोका दिला,
आणि मग ती अचानक पळून गेली आणि कॅप्टन झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एवढ्या रात्री थांब, मी ना बाबांना लगेच बोलून आणते. नाही नाही, मी बघते ना. नाही 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 अगं थांब, मी बघते. शांत. उघडा दार. आशू सरक. आशू आशू शिवा. अरे आशू, हॅलो. काय होतंय? तुझा काही संबंध नाही. अरे पण घरातले कुठेच सगळे. घरातले कशाला पाहिजेत? दादू बस इथे. अरे थांब जरा थांब. हो हो. आम गुड. हा ऐक ना, ऐक ना, ऐक ऐक माझं ऐकून घे. शांत हो. मी बसतोय. मी बसतोय. तू अंगाला हात लावू नकोस माझ्या. ओके. ड्रिंक करून आलायस? मी ड्रिंक. ऐक ना, ऐक नीट बस नीट बस. इथंच बसतोय मी. तू वेडायस का? काय चाललंय सगळं? तू खाली बस. हे इकडे बस. ठीक आहे. मी असं वागतोय. मीच करतो अगं सगळं. जे काही सगळं करायचंय ना ते मीच करतो. नेहमी काही झालं तरी चूक आशुतोषचीच असते. आशुतोषला चावी दिली की आशुतोष सगळं करतो. असं नाही. बाहुली झाली आशुतोषची. आशुतोष लग्न कर. आशुतोषने लग्न केलं. केलं की नाही? केलं. आशुतोष पूजेला बस. आशुतोष पूजेला बसला. आशुतोष शिवा बरोबर उभा राहा. आशुतोष आशुतोष हसला. आशुतोष टाळ्या वाजव. आशुतोषने टाळ्या वाजवल्या. आशू, काय तमाशा चाललाय? तमाशा मी करतोय, तू करतेस तमाशा. थांबा थांबा. हा तमाशा तू लावलाय. शिवा ऐक ना शिवा, तो नाही असं करत. तू दारू सोड. तू दारूची बॉटलला पण हात नाही लावत अगं. मग आता काय करतोय? हा एवढं काय झालंय त्याच्या आयुष्यात हे असं करायला? हा काय झालंय? मोठं काय झालंय? माझं लग्न झालंय तुझ्याशी. तू हळू बोल. घरचे सगळे झोपले, जरा हळू बोल. कळलं? तू तमाशा करतेस, मी नाही. तू हळू बोल. किटू डार्लिंग, सगळ्यांची झोप उडवण्याची हीच संधी आहे आणि ह्याच संधीचं मी सोनं करणार. चल. मी हळूच बोलतोय, तू हळू बोल. तू हळू बोल. आशू अरे काय झालं तुला? तू बरा आहेस ना? मी ओके ओके. मी काय झालंय? तू दारू प्यायलास? नाही. दारू प्यायलाय? हा दारू प्यायलास आशू तू? अजून ओरड. हा बोलव. तू सगळ्यांना बोलव. बोलव. आई भाऊ सगळ्यांनी. काय एवढी गडबड काय चालली? काय झालंय? नमस्कार आशू. आय एम सॉरी भाऊ. तुम्हाला माहितीये का, शिवा आहे ना, तिचं माझ्यावर प्रेम होतं लग्नाच्या आधीपासून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
हा, हे आपल्याकडच्या एखाद्या जुन्या वाड्यासारखं दिसतं बघा. खरंच इथे प्रत्येक गोष्टीत ना या लोकांची सौंदर्य दृष्टी दिसते, कल्पकता दिसते नाही. हा हा. आणि एक बघितलं का तुम्ही, त्या एअरपोर्टला उतरल्यापासून बघतोय मी, जो जो माणूस इथला दिसतो तो सगळा हसत मग. अहो म्हणूनच तर या दिवसाला लँड ऑफ स्माइल म्हणतात. असं म्हणते रे, तुमची बी लँड ऑफ स्माइल भारीच आहे खरं. चला. अरे नमस्कार. ต้อนรับสู่ภูเก็ตและโรงแรมดินสอรีสอร์ทแอนด์วิลล่าวินเยตคอลเลคชั่นการเดินทางเป็นอย่างไรบ้างคะ काय म्हणले? आपलं या देशात स्वागत करतात आणि बहुतेक आपला प्रवास कसा झाला विचार. हा हा, व्हेरी गुड. अरे वा वा. สวัสดีค่ะ मंडळ आभारी आहे. So welcome drink please. काय भारी स्वागत करतात राव. बघा ना. थँक्यू. खबकून खा. थँक्यू थँक्यू. झालं नेमका फोन यायला. बोल ग. मम्मी. हा पोचली. अगं आत्ता तरी मनातून उतरल्या. अगं चंची तुला काय सांगू, पोटात गोळा झाल्या बाई माझ्या. अगं तू विमान उडत होतं का नाही तेव्हा बी आणि खाली उतरताना बी पाठ पोट एकच झाली बाई. काय सांगू तुला. बॅग बी. हा बोल काय म्हणत होतीस. मम्मी तू कुठल्या हॉटेलात आहेस, म्हणजे तिकडे स्विमिंग पूल आहे ना, आणि कसं आहे म्हणजे हॉटेल कसं आहे नेमकं. अगं छंचे खुळी आहेस का ग तू. मी काय बिंदू चौकात महाद्वार रोडला आले होय, लगेच हॉटेल बुक करून तिकडे स्विमिंग पूल मध्ये जायला. उगा काय बी बोलती. तुला माहित आहे काय मी कुठं आले ते. थायलंडला आले. थायलंडला कळतंय काय. मम्मी माहितीये मला तू थायलंडला आहेस ती, पण म्हणलं आतापर्यंत केलं असेल हॉटेल बुक. अगं ते दोघं कुठं राहणार आहे त्याच्यावर माझं ठरणार आहे का नाही, कोणत्या हॉटेलात जायचंय, कोणत्या रूम मध्ये जायचंय, माहितीये का नाही तुला. म्हणजे त्या दोघांनी अजून तंबू ठोकला नाही वय. अगं नाही की आल्यापासून उगे इकडे तिकडे फिरत बसल्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई तुलाही बरं वाटलं असेल ना आज. या घरातली पापाची सावली गेलीये. या घरातल्या भिंती, खिडक्या, दरवाजे या घरातल्या माणसासारखाच मोकळा श्वास घेत आहेत आज. तिचा विळखा सोडवलाय मी. हे घर गुदमरलं होतं तिच्या विळख्यात, ते आता मोकळं झालंय, मुक्त झालंय. आणि आई हे घर जसं साफ केलं ना, तसंच माझा बिझनेस सुद्धा साफ करायचा आहे. तिची सावली तिथूनही काढून टाकायची आहे मला. तू पाठीशी राहा. काय सुंदर ठिकाण आहे ना, आणि हे हॉटेल सुद्धा. बाबांनी खरंच मस्त जागा निवडली. त्यांचं काय कौतुक आहे. हॉटेल मालकाचं कौतुक करा, त्यानं बांधली. असं नाही हो, पण बाबांनी आपल्यासाठी जागा निवडली ना, म्हणून त्यांचं कौतुक करते. एवढ्या भारी ठिकाणी आलोय आपण, उगाच त्यांचं नाव घेऊन आमचा मूड खराब करू नका. डोसक्याची शीर उठते माझ्या त्यांचं नाव ऐकलं की. तुम्हाला माहित आहे का नाही. तेच सांगते तुम्हाला, तसं व्हायला नकोय. काही झालं तरी वडील आहेत ते तुमचे. हात जोडतो मी, त्यांचा विषय काढू नका. बरोबर बर ठीक आहे ठीक आहे, सॉरी. बघा ना हे ठिकाण खरंच किती सुंदर आहे. नियोजन लावून येतो, तुम्ही थांबायचं.
ओ चला की रमला काय हा रमला काय म्हणलं इथं चला झालं ती चेकिंग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.